नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी जबरदस्त अपडेट, 19 मेची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आली आहे बघा. मे प्लस जूनचा हप्ता तुम्हाला येणार आहे, त्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी 3,000 रुपयांच्या संदर्भात. 3,000 रुपये सर्व महिलांना येणार आहेत, त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आलेली, नवीन अपडेट आहे. पाहू शकता बघा, सोबतच 40,000 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. 40,000 रुपये पण तुम्हाला येणार आहेत आणि 3,000 रुपये पण येणार आहेत. आता 40,000 रुपये कशाचे, 40,000 रुपये कोणाला येतील, कोणत्या महिलांना येतील, कशा पद्धतीने येतील, कुठे अर्ज करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मे आणि जूनच्या हप्त्याच्या संदर्भात, सोबतच 40,000 रुपये वाटपाच्या संदर्भातची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट सरकारकडून आलेली आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आत्ताच तुम्हाला एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे, एप्रिलचे पैसे तुम्हाला जमा झालेले आहेत आणि त्यानंतर आता मेच्या हप्त्याची भरपूर महिला वाट पाहत आहेत. मेचा हप्ता कधी जमा होणार याची महिला वाट पाहत आहेत. तर बघा, मे प्लस जूनचा हप्ता तुम्हाला येणार आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, तर या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना कामाची बातमी. अतिशय जबरदस्त अपडेट, पुरावा तुमच्यासमोर आहे. लाडकी बहीण योजना कामाची बातमी. लाडक्या बहिणींना मे जूनचा हप्ता एकत्र येणार, खात्यात 3,000 रुपये जमा होणार. बघा, खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार, त्याविषयीची अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महत्त्वाची माहिती आहे, खुशखबर आहे, सर्व महिला भगिनींसाठी खुशखबर आहे. 3,000 रुपयांच्या संदर्भात सोबतच बघा 40,000 रुपये पण तुम्हाला मिळणार आहे, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 40,000 रुपये तुम्हाला कसे येतील ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कुठे अर्ज करायचा आहे, कोणत्या महिलांना मिळतील, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहे. तर आता एप्रिलचे पैसे आल्यानंतर आता मेचे पैसे कधी येणार असा प्रश्न महिला विचारतच आहे. आता हा प्रश्न महिला भगिनी विचारत आहे कारण मे महिन्याचा जवळपास जर आपण पाहिलं तर आज 19 तारीख आहे, म्हणजे जवळपास अर्धा महिना या ठिकाणी संपलेला आहे आणि फक्त 10-20 दिवस शिल्लक राहिलेले, 10 दिवस शिल्लक राहिले, 10-11 दिवस मे महिन्याचे. आता मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला भगिनी विचारत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडा सुरू झालेला आहे, तरीही अद्याप योजनेच्या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. बघा, योजनेचा जो हप्ता आहे तो नेमका कधी मिळणार याबाबतची कोणतीही घोषणा अजून सरकारकडून झालेली नाही आहे. जर आपण पाहिलं तर बघा, कुठल्याही पद्धतीचा हप्ता देत असताना सरकारकडून घोषणा होती. त्यासोबतच आपण पाहिलं तर माननीय महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीताई तटकरे या पण त्या ठिकाणी ऑफिशियल जे काही समाज माध्यम आहे त्यावर माहिती देत असतात की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो या दिवशीपासून सुरू होत आहे म्हणून, पण अजूनपर्यंत तशा पद्धतीची काहीही अपडेट आलेली नाही आहे. ठीक आहे, आता मे महिन्याचा हप्ता कधी येणार ते आपण पाहणार आहोत आणि मे जूनच्या हप्त्यासंदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण पाहूया. बघा, जबरदस्त अपडेट आहे, जबरदस्त अपडेट पाहूया. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. दरम्यान आता मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न ही महिला विचारत आहे. बघा, मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार का असा पण प्रश्न जो आहे तो महिला भगिनी विचारत आहे. आता मे आणि जूनचा हप्ता कोणकोणत्या महिलांना एकत्र पाहिजे, म्हणजेच मे आणि जून, मेचे 1,500, बघा मेचे 1,500 आणि जूनचे 1,500 असे 3,000 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, पटापट सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. मे आणि जूनचा हप्ता एकत्र मिळून कोणकोणत्या महिलांना वाटतं आहे की मे आणि जूनचा हप्ता एकत्र मिळून पैसे आले पाहिजेत, म्हणजे 3,000 रुपये आम्हाला आले पाहिजे, असं कोणकोणत्या महिला भगिनींना, माता भगिनींना वाटतं आहे, कमेंट बॉक्समध्ये पटापट सर्वांनी लिहून पाठवायचं आहे. आता बघा, मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार. लाडकी बहीण योजना मे जून इन्स्टॉलमेंट कम टुगेदर
मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यातच अनेक जण मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचं बोलत आहे. बघा, अनेक जण बोलत आहेत की मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार. महिला भगिनींच्या चर्चा सुरू आहेत, मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. याचे कारण असे की आता मे महिना जो आहे तो संपायला फक्त 10 दिवस उरलेले आहेत. त्याचसोबत एप्रिल महिन्याचा हप्ता, बघा एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता. एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मे महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. कारण आता जर आपण पाहिलं तर मेच्या सुरुवातीलाच एप्रिलचा हप्ता देण्यात आला आणि एप्रिलचा हप्ता दिल्यामुळे मेचा हप्ता जो आहे तो लांबणीवर जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते. पण मेचा हप्ता जो आहे तो मे महिन्यातच मिळावा अशी अपेक्षा आहे. सर्व महिलांची पण तशीच इच्छा असेल. आता कोणकोणत्या महिलांना वाटते की मेचा हप्ता मेमध्येच दिला पाहिजे किंवा मग मे प्लस जूनचे पैसे दिले पाहिजे. बघा, मे प्लस जूनचे पैसे एकत्र दिले पाहिजे, म्हणजेच 3,000 रुपये दिले पाहिजेत असं कोणकोणत्या महिलांना वाटते कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. जर मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना जून आणि मेचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. बघा, जर समजा मेचा हप्ता जो आहे तो लांबणीवर गेला, म्हणजेच मेचा हप्ता मेमध्ये तुम्हाला दिला नाही, तर मे प्लस जूनचे पैसे तुम्हाला एकत्र येऊ शकतात. आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी, जर मेचे पैसे तुम्हाला आले नाही तर मे प्लस जूनचे पैसे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही हप्ते 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघा, याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही आहे. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच मे आणि जूनचा हप्ता एकत्र येणार की नाही हे स्पष्ट होईल. बघा, जर आपण पाहिलं तर ऑफिशियल माहिती जी आहे ती अजून समोर आलेली नाही आहे. मे आणि जूनचा हप्ता एकत्र येईल का त्याची ऑफिशियल माहिती आलेली नाही. पण ऑफिशियल माहिती आल्यानंतर हे स्पष्ट होईल की मे आणि जूनचा हप्ता एकत्र येतोय किंवा नाही. बघा, मे महिन्याची पण तारीख अजून आलेली नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे तर्कवितर्क लावले जात आहे, अशा चर्चा सुरू आहेत. लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार. लाडकी बहीण योजना, वुमन गेट 3,000 रुपीज. लाडकी बहीण योजनेत जर 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले तर महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील. याचसोबत ज्या लाभार्थी महिलांना मागच्या महिन्याचे पैसे आले नाहीत त्यांनाही पैसे येऊ शकतात. त्यांना या महिन्यात दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील. त्यामुळे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. सध्या अनेक प्रश्न जे आहेत ते महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. जर समजा आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेत जर 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले, म्हणजेच एका महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात. जर 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले तर 3,000 रुपये तुम्हाला जमा होतील, असं पण आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींसाठी सर्वात मोठी खुशखबर होती. 3,000 रुपयांच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहिली. आता बघा, 40,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती, 40,000 रुपये मिळतील, कसे मिळतील ती पण आपण माहिती पाहूया. तर बघा, पुढची जबरदस्त अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. बघा, लाडक्या बहिणींना कर्जसुद्धा मिळणार. तर आता कर्जसुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. कशी माहिती आहे, काय माहिती आहे? बघा, लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना आगामी काळात कर्जसुद्धा उपलब्ध करून दिलं जाणार आहे. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना आगामी काळातील 30 ते 40,000 रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. म्हणजेच बघा, आगामी काळात म्हणजेच येणाऱ्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना 30 ते 40,000 रुपयांचं कर्ज जे ते उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेच्या हमीवर लघुउद्योगासाठी कर्ज उपलब्ध केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलं आहे. बघा, ज्या महिलांना लघुउद्योग सुरू करायचा असेल, स्वतःचा काही व्यवसाय उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेच्या हमीवर तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल. बघा, आपण कर्ज घेत असतो तर बँक काहीतरी त्या ठिकाणी मागत असते. फक्त तुम्हाला या योजनेच्या हमीवर, म्हणजेच फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो, या हमीवर तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे असं देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच या कर्जाचा जो हप्ता आहे तो लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरला जाणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. म्हणजेच काय तर तुम्हाला हप्ता भरण्याचे सुद्धा टेन्शन नसणार आहे. हप्तासुद्धा लाडकी बहीण योजनेतून वळता होईल आणि तुम्हाला 30-40,000 रुपयांचं भांडवल जे ते उपलब्ध होईल तुमच्या स्वतःच्या व्यवसायासाठी, उद्योगासाठी. त्यामधून तुम्ही तुमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात आणि त्यामधून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पैसे हे वापरता येतील. म्हणजेच 30,000 40,000 जे काय असेल तुम्हाला यूज करता येतील तुमच्या व्यवसायासाठी. पण ही योजना सध्या विचाराधीन आहे. त्यामुळे या संदर्भात पुढे काय निर्णय होणार हे सुद्धा पाहण्यासारखं राहील. बघा, हा जो काही निर्णय तो विचाराधीन आहे आणि याचा जो काही निर्णय तो काय होईल हे पण पाहण्यासारखं राहणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.